हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पॉझिटिव्ह व्होल्टेज. आज आपण मेजरमेंट मधील एक इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे मेजरमेंट ऑफ थ्री फेज पॉवर बाय 2 वॅट मीटर मेथड. या टॉपिकवर नेहमी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, ते गेटमध्ये असो अथवा ट्रान्सको, जेनको, डिस्कॉम व इतर एक्झाम मध्ये देखील. तर चला मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. तर मित्रांनो, 2 वॅट मीटर मेथड आहे, ती आपण यूज करतो मेजरमेंट ऑफ थ्री फेज, थ्री वायर, स्टार और डेल्टा कनेक्टेड, बॅलेन्स और अनबॅलेन्स सिस्टम साठी. तर आपण फर्स्ट एक सिंपल वॅट मीटरचं कन्स्ट्रक्शन बघू. तर वॅट मीटर मध्ये दोन कॉईल असतात, एक असते करंट कॉईल आणि सेकंड असते प्रेशर कॉईल. ती करंट कॉईल जी असते ती मेजर करते करंट थ्रू लोड. प्रेशर कॉईल जी असते ती मेजर करते व्होल्टेज अक्रॉस लोड. ऍक्च्युअल मध्ये प्रेशर कॉईलचा जो इम्पिडन्स असतो तो जास्त असतो, त्याच्यामुळे काय आयडियली याच्यामधून जो करंट जाणार असतो तो काय असतो, झिरो असतो. आणि करंट कॉईलचा जो इम्पिडन्स असतो तो खूप कमी असतो, त्याच्यामुळे याच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप होतो तो कमी होतो. आणि वॅट मीटरची रीडिंग काय भेटते आपल्याला, W इज इक्वल टू VPC means voltage across pressure coil into ICC, that is current through current coil into cos of phi. तो phi काय असतो, अँगल बिटवीन VPC अँड ICC. जर आपली n फेज सिस्टम असेल तर आपल्याला मिनिमम नंबर ऑफ वॅट मीटर लागतात ते n-1. इथं आपण थ्री फेज पॉवर मेजर करतोय, आपल्याला इथे 2 वॅट मीटर लागतात पॉवर मेजर करण्यासाठी. तर सिस्टीम आपली बॅलन्स असो अथवा अनबॅलन्स असो, 2 वॅट मीटर मेथड थ्री फेज पॉवर मेजर करू शकते. तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत द कन्स्ट्रक्शन ऑफ वॅट मीटर. तर आपण कन्सिडर करू आपली सिस्टीम बॅलन्स आहे, आपला लोड जो आहे स्टार कनेक्टेड आहे. तर आपण फर्स्ट जे वॅट मीटर आहे ते आपण लावूया आर फेज मध्ये. या आर फेज मध्ये आपण लावली ही करंट कॉईल. बाकी राहिलेल्या दोन फेज मध्ये फर्स्ट वॅट मीटरची प्रेशर कॉईल जी आहे ती लावूया एक आर फेज मध्ये अँड त्याचं सेकंड टर्मिनल लावूया बी फेज मध्ये. हा झाला आपला बी फेज. नाव रिमेनिंग आपलं एक वॅट मीटरचे आहे त्याची करंट कॉईल आपण लावूया वाय फेज मध्ये. झाली त्याची करंट कॉईल. आणि प्रेशर कॉईल लावूया वाय आणि बी फेज मध्ये. तर हे झालं आपलं वॅट मीटर 1 आणि हे झाले वॅट मीटर 2. तर फर्स्ट वॅट मीटरची रीडिंग काय असेल, W1 इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस प्रेशर कॉईल काय आहे, आर आणि बी फेज मध्ये लावलेला आहे, त्याच्यामुळे VRB इंटू करंट काय असेल तो IR असेल, आर फेज मधून जाणार करंट, इंटू IR इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन IR अँड VRB. सेकंड वॅट मीटर जे असेल W2 त्याची रीडिंग काय असेल, त्याची प्रेशर कॉईल आपण लावली वाय आणि बी फेज मध्ये, तेव्हा व्होल्टेज असेल VYB इंटू करंट काय असेल इथून IY कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर आपण सिस्टम बॅलन्स घेऊ. मग त्यावेळेस तिन्ही व्होल्टेज मधला डिफरन्स काय असतो, 120 डिग्री. हे आपलं VR, हा VY आणि हा VB. हा टोटल अँगल किती आहे याचा, 120 डिग्री तिन्ही मध्ये. तर VRB ला आपण कसं लिहू शकतो, VR मायनस VB. ओके, तर आपण इथे काय करू, VB जी आहे ते निगेटिव्ह घेऊ आणि VR सोबत ऍड करू. तर आपण हे काय केलं, हे VB निगेटिव्ह घेतलं, हे झालं मायनस VB आणि VR सोबत फेजर ऍडिशन करू. मग त्यावेळेस हे भेटेल आपल्याला VRB.
आपण कन्सिडर करू इथं आपला पॉवर फॅक्टर हा लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे आणि आपला करंट जो आहे फाय अँगलने लॅग करेल व्होल्टेजला. तर हा आपला करंट आहे आय आर आणि हा अँगल आहे फाय. सिमिलरली हा आपला करंट असेल आय वाय आणि हा अँगल असेल फाय. सेम इन बी केस, हा असेल आय बी आणि हा असेल अँगल फाय. तर आता हा टोटल अँगल किती आहे 120. मग आपला हा आर याच्या हाफ मधून आला तर हा अँगल किती झाला 60 डिग्री. हा किती झाला टोटल 60 डिग्री. मग 60 डिग्रीचा हा व्ही आर बी काय आलेला आहे हाफ आलेला आहे. हा अँगल किती असेल 30 डिग्री. तर मग आपल्याला फाइंड आउट कोणता करायचा आहे आय आर आणि व्ही आर बी मधला अँगल मीन्स हा अँगल. तर हा अँगल येतो, हा टोटल किती आहे 30 आहे आणि हा किती आहे फाय आहे, त्याच्यामुळे हा काय येईल 30 मायनस फाय. तर आपली फर्स्ट रीडिंग काय येईल 30 मायनस फाय. नाव सेकंड आपल्याला काय काढायचं व्ही वाय बी. व्ही वाय बी इज इक्वल टू व्ही वाय मायनस व्ही बी. आपण व्ही बी निगेटिव्ह आधीच घेतलेला आहे तेव्हा आपण तो फेजर ऍडिशन करू व्ही वाय सोबत. आपण व्ही वाय सोबत फेजर ऍडिशन केलं तर हा आपल्याला काय भेटेल व्ही वाय बी. तर हा अँगल किती आहे 30 डिग्री. तर हा टोटल अँगल किती येईल 30 प्लस फाय. 30 प्लस फाय. तर हे झालं सिंपल रीडिंग कशाच्या W1 आणि W2 च्या. तर आता आपण पाहूया पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवर कशी फाइंड आउट करायची ते. आपली W1 ची रीडिंग काय आली होती W1 इज इक्वल टू व्ही आर बी इंटू आय आर इंटू कॉस ऑफ 30 मायनस फाय. आणि सेकंड W2 ची रीडिंग काय आली होती व्ही वाय बी आय वाय इंटू कॉस ऑफ 30 प्लस फाय. तर आपण सिस्टम बॅलन्स घेऊ तेव्हा काय होईल व्ही आर बी इज इक्वल टू व्ही वाय बी इज इक्वल टू व्ही आर वाय इज इक्वल टू व्ही एल आणि आय आर इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय एल. आपला लोड जो आहे तो स्टार कनेक्टेड आहे त्याच्यामुळे जो लाईन करंट असेल तो काय असेल फेज करंट. त्यावेळेस आपली W1 ची रीडिंग काय येईल W1 इज इक्वल टू व्ही एल आय एल कॉस ऑफ 30 मायनस फाय आणि W2 ची रीडिंग काय येईल व्ही एल आय एल कॉस ऑफ 30 प्लस फाय. आपण फर्स्ट टोटल पॉवर काढू ते काय असतं W1 प्लस W2. तर व्ही एल आय एल आपण कॉमन घेऊ व्ही एल आय एल इन ब्रॅकेट काय येईल मध्ये कॉस ऑफ 30 मायनस फाय प्लस कॉस ऑफ 30 प्लस फाय. तर इथं आपण फॉर्म्युला यूज केला कॉस ऑफ ए प्लस कॉस बी. हा काय येतो 2 टाइम्स कॉस ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी बाय 2. आपण हे जेव्हा सॉल्व करू तेव्हा आपल्याला W1 प्लस W2 जे भेटतं ते भेटतं 2 टाइम्स व्ही एल आय एल कॉस ऑफ 30 इंटू कॉस ऑफ फाय. कॉस 30 काय असतं √3/2. 2 कॅन्सल होईल तेव्हा काय येईल √3 व्ही एल आय एल कॉस ऑफ फाय. तर ही झाली आपली टोटल पॉवर 3 फेज पॉवर. सिमिलरली आपण फाइंड आउट करू W1 मायनस W2. इथं पण आपण काय करू व्ही एल आय एल कॉमन काढू. ब्रॅकेट मध्ये काय राहतं कॉस ऑफ 30 मायनस फाय मायनस कॉस ऑफ 30 प्लस फाय. तर इथं कॉस ए मायनस कॉस बी फॉर्म्युला यूज करू आपण. हा काय असतो 2 टाइम्स साइन
a plus b by 2 into sin a minus b by 2. तर इथं आपल्याला भेटतं 2 times VL IL sin 30 into sin 5. तर sin 30 काय असतं 1/2. तर 1/2 आणि 2 कॅन्सल होऊन जाईल, मग काय VL IL sin of 5. तर आपली रिएक्टिव्ह पॉवर काय असते √3 VL IL sin of 5. मग ही पॉवर काय झाली Q बाय √3. मग आपल्याला रिएक्टिव्ह पॉवर फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल √3 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल W1 मायनस W2 ला. ओके, आपण P काढली, Q काढली. आपण बघूया आता पॉवर फॅक्टर अँगल काढण्यासाठी. तर tan phi काय असतो tan phi इज इक्वल टू Q बाय P और इज इक्वल टू X बाय R. आपली इथे रिएक्टिव्ह पॉवर काय आहे √3 W1 मायनस W2 आणि ऍक्टिव्ह पॉवर काय आहे W1 प्लस W2. तर फाय कसा भेटेल आपल्याला इथे फाय इज इक्वल टू tan इनवर्स √3 W1 मायनस W2 अपॉन W1 प्लस W2. हा आपल्याला भेटला पॉवर फॅक्टर अँगल. तर हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा फक्त. W1 इज इक्वल टू VL IL cos of 30 minus phi and W2 is equal to VL IL cos of 30 plus phi. तर एवढं डेरिव्हेशन देखील लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर याच्यानंतर आपण एक टेबल पाहूयात, त्याच्यावरती खूप MCQ क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. तर हा आहे टेबल. इथे आहे पॉवर फॅक्टर, हे आहे वॅटमीटर 1 रीडिंग विच इज VL IL cos of 30 minus 5, वॅटमीटर 2 रीडिंग विच इज VL IL cos of 30 plus 5. टोटल पॉवर काय असते W1 प्लस W2. आता जेव्हा आपला पॉवर फॅक्टर युनिटी असतो, युनिटी मीन्स फाय काय असेल आपला 0 असतो, पॉवर फॅक्टर काय असतो cos of 5. तर cos 0 काय असेल युनिटी. या वेळेस काय होतं आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली फाय 0 आहे आणि इथे पण फाय 0 आहे, तर तेव्हा दोन्ही रीडिंग जे असतील आपले काय असतील इक्वल असतील. मग आपण कन्सिडर केली याची रीडिंग W आहे, मग याची पण काय असेल W. मग टोटल पॉवर काय असेल 2 टाइम्स W. नेक्स्ट 0.866 तेव्हा आपला फाय काय असतो 30 डिग्री. तर आपण या फॉर्म्युल्यामध्ये 30 टाकलं, 30 मायनस 30 इथे काय येतं 0, मग VI cos 0. इकडे काय 30 प्लस 30 60 डिग्री. cos 60 काय असतो 1/2. मीन्स आपण जर याची रीडिंग W घेतली तर इथं रीडिंग काय येईल W/2. मग टोटल पॉवर काय असेल 3 टाइम्स W/2. नेक्स्ट आपण पॉवर फॅक्टर घेतला 0.5, त्यावेळेस फाय काय असतो 60 डिग्री. मग आपण 60 याच्यामध्ये टाकलं तर इथे काय येईल VI cos of -30 आणि इथे काय येईल VI cos of 90. तर cos 90 काय असतो 0 असतो, त्याच्यामुळे इथे 0 आला. आणि cos हे काय आहे आपलं इव्हन फंक्शन आहे, मग मायनस काय होईल प्लस होईल. तर cos 30 ने इथे काय येईल W येईल. जेव्हा पॉवर फॅक्टर 0.5 असतो तेव्हा टोटल पॉवर एकच वॅटमीटर मेजर करतं. नेक्स्ट 0 पॉवर फॅक्टर तेव्हा फाय काय असेल 90 डिग्री. तर आपण इथे टाकलं तर काय होईल VI cos of 30 minus 90 which is -60. तर आपण इथे टाकलं VI cos of 30 plus 90 which is 120. हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल असेल, फक्त ही व्हॅल्यू काय असेल निगेटिव्ह असेल. तर टोटल पॉवर काय असेल 0. मीन्स जेव्हा आपला पॉवर फॅक्टर 0 असतो तेव्हा आपली पॉवर काय असते 0. तर हा टेबल देखील खूप इम्पॉर्टंट होता. तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला 2 वॅटमीटर मेथड समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊट सॉल्विंग आणि डिस्कशनसाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.
बी पॉझिटिव्ह.